नमस्कार. मे महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू होतोय आणि या काळात अंकशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र आपल्या आयुष्यात नक्की काय बदल घडून आणणार आहेत याच्या एका खास विश्लेषणात आपण सर्वजण एकत्र आलो आहोत. ही इतके जुनी आणि प्राचीन पद्धत आजच्या आपल्या या मॉडर्न जगात, विशेषतः तरुणांमध्ये, एवढी लोकप्रिय का होतीये याचं उत्तर आज आपण अतिशय सोप्या आणि रंजक पद्धतीने समजून घेणार आहोत. चला तर मग थेट विषयाला हात घालूया. थोडक्यात सांगायचं तर आज आपण मुलांक म्हणजे काय, त्यामुळे मिळणाऱ्या संधी, काही संभाव्य आव्हाने, नातेसंबंध, ग्रहांचे खेळ आणि आजची तरुण पिढी यावर का विश्वास ठेवतीये या सगळ्याची एकामागोमाग एक चर्चा करणार आहोत. सुरुवात करूया मुलांकांपासून. हे सगळे अंदाज आणि त्यांचे रिझल्ट समजून घ्यायचे असतील तर आधी मुलांक म्हणजे काय हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर तुमच्या जन्मतारखेवरून 1 ते 9 मधला एक अंक ठरतो, त्यालाच आपण मुलांक किंवा रूट नंबर म्हणतो. आणि गंमत बघा, या प्रत्येक मुलांकाचा एक विशिष्ट स्वामी ग्रह असतो. याच ग्रहाची ऊर्जा आपला स्वभाव, आपल्या आवडीनिवडी आणि एकूणच आपल्या आयुष्याची दिशा ठरवण्यात एक मोठी भूमिका बजावत असते. आता वळूया नवीन संधी आणि आर्थिक लाभांकडे. मे महिन्याचा हा शेवटचा आठवडा काही लोकांसाठी प्रगतीची एक खूप मोठी लाट घेऊन येतोय. तज्ज्ञ असं सांगतात की विशेषतः ज्यांचे मुलांक 1, 3 आणि 5 आहेत त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत अनुकूल आणि एकदम डायनामिक असणार आहे. म्हणजेच जर तुमची जन्मतारीख 1, 10, 19 किंवा 28 असेल तर तुमचे खूप काळापासून रखडलेले प्रोजेक्ट्स आता अचानक सुसाट सुटतील. ज्यांचं मुलांक 3 आहे त्यांना अनपेक्षितपणे नव्या संधी आणि जबाबदाऱ्या मिळतील. आणि ज्यांचं मुलांक 5 आहे त्यांच्यासाठी प्रवासाचे योग आहेत, नवीन लोकांची ओळख वाढतील. पण 5 मुलांक असणाऱ्यांनी पैशांच्या बाबतीत कोणतेही निर्णय घेताना थोडी काळजी घेणं मात्र मस्ट आहे. पण बघा, प्रत्येक नाण्याला दुसरी बाजू असतेच. आता बघूया काही संभाव्य आव्हाने आणि वाढत्या खर्चाची बाजू. इथे विशेष लक्ष देण्याची गरज आहे ती मुलांक 4 आणि 8 असलेल्यांना. तुमच्यासाठी मे महिन्याचा हा शेवटचा टप्पा थोडासा आव्हानात्मक असू शकतो. या काळात कामाचा प्रचंड ताण आणि मानसिक थकवा जाणवण्याची शक्यता आहे. इथे एक अतिशय महत्त्वाची टिप आहे. समजा तुम्हाला नोकरी बदलायची आहे किंवा कुठे मोठी गुंतवणूक करायची आहे, तर अजिबात घाई करू नका. भावनेच्या भरात घेतलेले निर्णय अंगळत येऊ शकतात. महिन्याअखेरचं बजेटचं ताण आणि जुने न सुटलेले वाद यामुळे उगाचच मनस्ताप होऊ शकतो. त्यामुळे एकदम प्रॅक्टिकल विचार करा आणि संयम ठेवा. करिअर आणि पैशांच्या पलीकडेही एक जग असतं आणि ते म्हणजे आपले नातेसंबंध आणि कौटुंबिक जीवन. त्याचं काय? ज्यांचे मुलांक 2 आणि 6 आहेत त्यांच्यासाठी हा काळ पूर्णपणे फॅमिली डायनामिक्स आणि नात्यांवर फोकस करणारा असेल. आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत जुने गैरसमज दूर करण्यासाठी ही एकदम परफेक्ट वेळ आहे. पण इथेही एका गोष्टीची नितांत गरज आहे आणि ती म्हणजे संयम. छोट्या छोट्या आणि क्षुल्लक गोष्टींवर लगेच रिॲक्ट झालात तर उगाचच दुरावा निर्माण होईल. त्यामुळे ह्या काळात शांत राहणं आणि समोरच्याचं म्हणणं ऐकून घेणं जास्त फायद्याचं ठरेल. आता तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की या सगळ्या वेगवेगळ्या परिणामांचं मूळ कारण काय? तर याचं खरं उत्तर दडलंय ते मे महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या ग्रहांच्या हालचालींमध्ये. इथे ग्रहांच्या ऊर्जेमधला एक मस्त विरोधाभास बघायला मिळतो. एकीकडे मंगळ ग्रह आहे जो तुमच्यात प्रचंड ऊर्जा आणि आत्मविश्वास भरतोय, पण त्याच वेळी घाई करू नकोस असा स्पष्ट इशाराही देतोय. आणि दुसरीकडे आहे शनी. शनीच्या संथ गतीमुळे भूतकाळात केलेल्या कर्मांची फळं आता समोर येत आहेत. हे दोन्ही ग्रह मिळून तुम्हाला बॅलन्स ठेवायला भाग पाडतायत. या व्यतिरिक्त इतर ग्रहही काही शांत बसलेले नाहीत. बुध ग्रहामुळे तुमची निर्णय क्षमता आणि संवाद कौशल्य एकदम शार्प होईल. शुक्राच्या प्रभावामुळे प्रेम आणि पैशांच्या बाबतीत थोडे अप्स अँड डाऊन्स येतील. आणि राहिला सूर्य. सूर्यामुळे तुमच्यातल्या लीडरशिप क्वालिटीजवर थेट परिणाम होईल, ज्यामुळे काहींना प्रचंड फायदा होईल तर काहींना मात्र सांभाळून राहावं लागेल. आता या विश्लेषणातला सर्वात रंजक मुद्दा. ही इतकी पारंपरिक गोष्ट आजकाल तरुणांमध्ये, विशेषतः सोशल मीडियावर एवढी का गाजतीये? याचं कारण म्हणजे तरुण पिढी याकडे केवळ भविष्य बघण्याचं साधन म्हणून बघत नाहीये. त्यांनी याला पूर्णपणे एक नवीन ओळख दिलीये. ती म्हणजे स्वमार्गदर्शन किंवा सेल्फ गायडन्स. हा दृष्टिकोन खरोखरच थक्क करणार आहे.
आजकालच्या या धावपळीच्या आणि अनिश्चिततेच्या काळात स्वतःचं बिहेवियर समजून घेण्यासाठी, योग्य निर्णय घेण्यासाठी आणि मुख्य म्हणजे मानसिक शांती मिळवण्यासाठी लोक या मुलांकनाचा आधार घेतात. यामुळे त्यांना एक प्रकारची क्लॅरिटी मिळते आणि आयुष्यात फोकस राहायला मदत होते. मग शेवटी प्रश्न हाच उरतो, अंकशास्त्र हे केवळ भविष्य सांगणारी विद्या आहे की या गोंधळाच्या जगात मानसिक स्पष्टता मिळवण्याचा एक प्रभावी मार्ग? खरंच ही जुनी विद्या आजच्या मॉडर्न जगाचा मानसिक आधारस्तंभ बनतेय का? यावर नक्की विचार करा. हे विश्लेषण तुम्हाला नवी दृष्टी देईल अशी आशा आहे. विचार करत रहा आणि नवीन गोष्टी एक्सप्लोर करत रहा.